हॅलो मित्रांनो, तर आज झाडे लावायची होती. आज पण तर कंपाऊंड करायला घेतलं होतं आमच्या बाबानं. तर हे बघा, तिकडे कापून वेलसारखे लावत होतो. मित्रांनो, बैल काय येतात त्याच्यामुळं कंपाऊंड केलं. हे बघा, झाडे मग वाचत नाही त्याच्यामुळं कंपाऊंड केलं आहे. आणि नंतर मग मी पण जात होतो झाडे लावायला. वरती आलतो आणि खाली बघा अर्धी झाडे लावलेत. तर आता मी पण जात होतो लावायला. तर खड्डे खाल्ले आणि आंबे लावले. आंबे आणले होते, आंब्याची झाडं मित्रांनो 10. तर हे बघा लाईनीत लावलेत. थोडं अंतर ठेवलं आहे त्यांच्यामध्ये, कारण मोठी वाढली की एकमेकाला चिकटतात, त्याच्यामुळं अंतराने लावलेत मित्रांनो. तर हे बघा आंबे लावलेत दूर दूर. तर मित्रांनो उतरण आहे, तर उतरणीला लावलेत आणि तिथे गमेला पण होता आणि पिशवी आणि कंपाऊंडला पण हे लावलं होते. हे बघा मित्रांनो, जवळून दाखवतो आता. हे आंबे आणलेत विकत, 50 रुपयाला आणलेत मित्रांनो हे. तर मित्रांनो झाडे लावा, कारण पाणी दिलं तर लगेच 3-4 वर्षात आंबे मित्रांनो मोठे होतात. हे बघा आई तिकडे लावत होती, खणत होती आणि मी इकडं खाली लावत होतो. तर मित्रांनो अशी मोकळी जागा असेल तर तिकडे झाडे लावा. तिकडनं कंपाऊंडच्या तिकडनं मित्रांनो रस्ता पण आहे, आमच्या शेतातून जातो आणि तिथं गाडी पण ठेवली ती. आणि इथं काजू अगोदर लावला होता तो गावठी. आणि वरती मित्रांनो बांबू पण लावलेत, काही जण जाळे म्हणतात आमच्याकडं. तर ते जाळी पण लावलेत, पण ते अजून छोटेसे आहेत. आणि इथं काजू पण आणून ठेवलेत मित्रांनो. तर काजूची झाडे 80 भेटली ती आम्हाला. तर त्यातले अर्धे लावले आणि अर्धे लावायचे आहेत. हे बघा. तर मित्रांनो एका ठिकाणी आणून ठेवलीत आम्ही. आणि ह्या जाळी बघा मरत आलत्या, पण आता मित्रांनो त्यांना पाणी भेटलंय तर जगतील, तर जगतील अजून. हे बघा फुटवा काढलाय त्यांनी कोवळा कोवळा. तर ह्या गेल्या वर्षी लावल्या होत्या मित्रांनो. तर एक